डॉक्टर विक्रांत दळवी येथेच राहतात ना? हो. आपण? मी विद्याधर उपाध्याय. उपाध्याय, अच्छा. तुम्हाला नक्की इथेच बोलावलं होतं ना? हो का? नाही म्हणजे ऍडमिट करायचं असेल तर आमचं हॉस्पिटल इथून 10 मिनिटं अंतरावर आहे म्हणून म्हटलं. नाही ऍडमिट वगैरे नाही हो. मग कशाला बोलवलं इथे? मीच बोलवलंय त्यांना इथे. हा. हो का? नमस्कार. नमस्कार नमस्कार. या 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 या. हा. या. हा. राहू दे. बसा. बस बस. तुम्हाला थोडा वेळ थांबायला लागेल कारण नवरा मुलगा अजून आलेला नाहीये. बर. अलके, हे अलके. बरं, तुमची ओळख करून देतो. बघा, हे विद्याधर उपाध्ये आणि हे विजय दळवी आणि ही अलका. मी आपल्या डॉक्टर विक्रांतचे आई वडील. नाव काय तुझं? सुनंदा. तुम्ही म्हणजे कुठून आलात? आपल्या शेजारच्याच गावातले आहेत आणि भाची सुद्धा तिथेच राहते. शांत आणि अबोल मुलगी आहे. मला सांग, काय काय करतेस तू? म्हणजे स्वयंपाक वगैरे जमतो ना? हो उत्तम. तिला बोलू दे ना. हो येतो. बरं, आणखी काही आवडी निवडी, छंद? नाही, तिला कुठलाच छंद नाही. आपलं घर आणि आपला संसार यामध्येच तिला रुची आहे. वा वा वा, छान. नाही म्हणजे अशीच मुलगी आम्हाला हवी होती, जिला सगळ्यात जास्त संसार महत्वाचा वाटतो. ये ये माई, ये ये. ह्या पार्वती दळवी म्हणजे विक्रांतच्या आजी. नमस्कार. असू दे असू दे. बस. आपल्या विक्रांत बद्दल सांगत होतो. अतिशय हुशार आणि कर्तबगार डॉक्टर आहे बरं का. एक मोठं हॉस्पिटल सांभाळत होतो. म्हणजे हॉस्पिटल आमचंच आहे. खूप पेशंट केवळ त्याच्या हातून डिलिव्हरीसाठी येतात. फार लौकिक आहे बरं का त्याचा. नानू, जरा 1 मिनिट आतमध्ये येशील का? उपाध्याय साहेब, चालेल ना? हो चालेल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.